सो ऑन ऑफ कंट्रोल इक्विपमेंट फॉर स्ट्रीट लाईट. बघा, लक्ष द्या सगळ्यांनी. स्ट्रीट लाईट ऑन ऑफ करणं खूप गरजेचं आहे किंवा टायमावर ऑन ऑफ करणं गरजेचं आहे. दिवसा जर स्ट्रीट लाईट चालू असेल तर काय होईल रे, खूप मोठ्या प्रमाणात लॉसेस होतील. मग हे लॉसेस जर अवॉइड करायचे असतील आपल्याला तर टायमावर स्ट्रीट लाईट बंद करणं आवश्यक आहे. ओके, सो ऑन ऑफ कंट्रोल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन स्ट्रीट लाईट डिझाईन फॉर ऑपरेशन अँड मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. प्रॉपरली टायमाला ऑफ झालं, कारण 100 लॅम्प जर 1 तास जर शिल्लक चालले काय होईल रे, 1 तास भरपूर लॉसेस होईल ना प्रत्येक लॅम्पचा. तर हे लॉसेस पॉईंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्त्वाचं आहे. तर पर्पज बघा, ॲटोमॅटिक स्विचिंग ऑफ स्ट्रीट लाईट बेस्ड ऑन द टाईम शेड्यूल अँड ॲम्बियंट लाईट कंडिशन. तर बऱ्याच वेळेस दिवस झाला म्हणजे दिवस उजडला, सूर्य उगवला की लगेच ॲटोमॅटिकली सेन्सर बेस, त्याला सेन्सर बेस सिस्टीम असते, सूर्याची किरणं त्या सेन्सरवर पडले की लगेच स्ट्रीट लाईट आपोआप बंद होते. किंवा टायमर लावलेले 10 घंटे स्ट्रीट लाईट म्हणजे 12 घंटे स्ट्रीट लाईट चालू, 12 घंटे बंद, अशा पद्धतीचं. तर एक तर ॲटोमॅटिक स्विचिंग असेल किंवा टाईम शेड्यूल स्विचिंग असेल. तर एकासाठी टू इन्श्युअर एनर्जी कॉन्झर्वेशन बाय टर्निंग लाईट ऑन ओनली ड्युरिंग द रिक्वायर्ड हवर. ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस स्ट्रीट लाईट चालू ठेवायची आणि त्याच्यामुळून काय होईल रे, एनर्जी कॉन्झर्वेशन, ऊर्जेची बचत होईल. इवन याच्या एक पेक्षा ॲडव्हान्स स्टेज काय माहिती आहे का, की लाईट गाडी आली तरच लाईट चालू, गाडी गेली लाईट बंद, गाडी आली लाईट चालू, गाडी गेली बंद. कारण काय होतं बऱ्याच वेळेस रात्री 12 ते 2च्या दरम्यान गाड्याच येत नाहीत. मग 2 तास लाईट जर सगळ्या बंद झाल्या तर खूप हे प्रोजेक्ट तुम्ही बनवलेत पण रिअल लाईफमध्ये ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशन आहे. मोठाले हायवे काही एक्सप्रेस वे असतात ते कंटिन्यू चालू राहतात, परंतु काही असे रस्ते की समजा रात्री टनेल वगैरे बोगदे बंद आहेत, स्ट्रीट लाईट बी बंद करून टाकतात. त्यांना माहिती आहे रात्री एकच रेल्वे गाडी जाणार त्या रस्त्यामध्ये, मग तेवढ्या वेळापुरतीच लाईट ऑन होते बस. ती ट्रेन आली त्याचा फोकस पडला त्याच्यावर लाईट ऑन, ट्रेन गेली लाईट बंद. त्याच पद्धतीने गाड्याचं पण, गाडी आली लाईट चालू, गाडी गेली लाईट बंद. तर त्यानं काय होणार आहे, ऊर्जेची बचत होणार आहे, एनर्जी कॉन्झर्वेशन होणार आहे. ओके, त्याच्यानंतर एनहान्स ऑपरेशनल एफिशियन्सी बाय रिड्युसिंग द मॅन्युअल मॉनिटरिंग अँड ऑपरेशन. तर गरजच नसताना ते मॅन्युअली तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्याचा फायदा होईल. येतं लक्षात. आता समजा 5चा टाईम आहे, दिसायला लागलं व्यवस्थित, तिथं कोणी जाणार नाही, बंद करून टाका, मॅन्युअली बंद करून टाका. 2 तास अगोदर, 2 तास अगोदर आपण एक लॅम्प बंद केला तर त्याचं कन्झम्पशन तेवढंच बंद होईल. 1000 वॅटचा लॅम्प असेल तर 2 युनिट वाचतील डायरेक्ट. येतं लक्षात. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, मॉर्निंग वॉकला जातातच तुम्ही असे 5-6 लॅम्प बंद केले तर बरंच वाचू शकतं. तर अशा गोष्टी ऑपरेशनल इफिशियन्सी पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचे आहेत, त्यांना एनर्जी कॉन्झर्वेशन होणार आहे. त्याच्यानंतर बघा, टाईप्स ऑफ ऑन ऑफ कंट्रोल. तर हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ऑन ऑफ कंट्रोल करावं लागेल. तर कोणकोणत्या टाईपचे ऑन ऑफ कंट्रोल आहे, तर पहिलं मॅन्युअली आहे, मॅन्युअल स्विच, जायचं बटन बंद करायचं. पण हे काय आहे, हे बेसिक कंट्रोल आहे. ओके, सुटेबल फॉर स्मॉल स्केल, छोट्या 10-12 लाईट असतील तर चालेल, पण हजारो लाईट येतं ते ऑन ऑफ करता येतील का रे, तर मग लेबर लागेल, तिथं खूप जास्त लेबर लागेल. ते छोट्या स्केलसाठी सफिशियंट. ओके, दुसरं आहे टाईम बेस्ड कंट्रोल. याच्यामध्ये आपण काय करतो, टायमिंग लावतो, प्रोग्रामिंग थ्रू आपण टाईम लावतो की 12 तास चालू 12 तास बंद, अशा पद्धतीचं टायमिंग लावतो. ते कुठं वापरतो आपण, अर्बन, शहरी आणि निमशहरी भागात, अर्बन अँड सब अर्बन एरियामध्ये. त्याच्यानंतर फोटो इलेक्ट्रिक सेन्सर बेस किंवा फोटो सेल बेस. तर याच्यामध्ये काय, ॲटोमॅटिक बाय लाईट अवेलेबिलिटी, सूर्य उगवला त्याच्यावर पडला प्रकाश की ते बंद होणार. ओके, आणि सूर्य मावळला त्याची इंटेन्सिटी त्याच्यावर ते अंधार पडला की ते लगेच लॅम्प चालू होणार. अशा पद्धतीची सिस्टीम जी फोटो इलेक्ट्रिक सेन्सर बेस पाहिली असाल ना तुम्ही.
त्याच्यानंतर ॲटोमॅटिक टायमर बेस, याच्यामध्ये सनराईज आणि सनसेटचा टायमिंग सेट करायचा. आणि त्याच्यानंतर ॲटोमॅटिक ॲस्ट्रॉलॉजी बेस, ॲस्ट्रॉनॉमिकल टायमिंग म्हणतो आपण याला, ॲस्ट्रॉनॉमिकल. सूर्य जर समजा कधी 6ला उगतो कधी 7ला उगतो, सूर्याचं दक्षिणायन उत्तरायण माहिती आहे ना तुम्हाला, तर त्याच्यानुसार मग त्याचा ॲस्ट्रॉनॉमिकल टाईम बेस ऑन ऑफ कंट्रोल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्मार्ट कंट्रोल, IoT बेस कंट्रोल, म्हणजे डिसेंट्रलाइज, एका ठिकाणावर सगळेच बंद. सेन्सर बेस किंवा रिमोट बेस. ओके, SMS बेस, बसल्या बसल्या मॅनेजर काय करेल त्याच्या घरून ऑफ करून टाकेल, त्याला अलार्म आला त्यांनी टाईमावर लावून टाकले ते, अशा पद्धतीने. तर ह्या सगळ्या काय आहेत, टाईप ऑफ ऑन ऑफ कंट्रोल. आता ॲक्च्युली आपण एक सर्किटरी बघू आणि त्या सर्किटरीमध्ये काय काय कंट्रोलिंग कशा पद्धतीने होते ते बघू. तर हे काय एक सर्किटरी आहे, याच्यामध्ये हा खांबा आहे, खांबा म्हणजे ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, त्याच्यावर तिथं लॅम्प लावला आहे. ह्या लॅम्पला तुम्हाला कशाने कंट्रोल करायचं आहे, ह्या कंट्रोल पॅनलने करायचं. सो दिस इज अ कंट्रोल पॅनल. कंट्रोल पॅनल म्हणजे काय, सगळे इक्विपमेंट, ऑल इक्विपमेंट कनेक्टेड, ऑल इक्विपमेंट, ऑल कंटेंट किंवा कंपोनंट त्याच्यामध्ये असतात, त्याला आपण कंट्रोल पॅनल म्हणतो. काय काय असतं त्याच्यात, टायमर असतं, रिले असतं, मायक्रो कंट्रोलर असतं, सर्किट ब्रेकर असतं, सप्लाय असतं, सगळं असतं. मग त्याच्यात सप्लायमध्ये फ्युजेस, स्विचेस वगैरे वगैरे चटाले. त्याच्यानंतर कॉन्टॅक्टर आणि रिले. तर हे काय रे, रिले इट इज अ करंट इंटरप्टिंग डिवाइस. जास्तीचा करंट आला तर तो काय करतो, सेन्स करतो, सेन्सर येते. ओके, करंट सेन्सर. तर हे जास्तीचा करंट आला तर सेन्स करतं आणि ते सर्किट ब्रेकरला सांगतं, सर्किट ब्रेकर फॉल्टी पार्ट आणि हेल्दी पार्ट वेगवेगळं करण्याचं काम करतं. ओके, हे रिले आणि सर्किट ब्रेकर टुगेदर काम करतात. त्याच्यानंतर सेन्सर अँड टायमर. सेन्सर, लाईट सेन्सर असेल, लाईट पडली, याच्यावर लाईट पडली की ते सेन्स होणार, सेन्स झाला की लगेच स्ट्रीट लाईट बंद होणार. अंधार पडला, लाईटची इंटेन्सिटी कमी झाली, त्याच्यावर तेवढा अंधार पडला म्हणजे त्या LDR सेन्सरवर, तर लगेच काय होईल, लॅम्प चालू होईल. तर सेन्सर आणि टायमर बेस. किंवा नेक्स्ट काय, टायमर सिस्टीम. टायमर सिस्टीम म्हणजे 8 घंटे चालू 8 घंटे बंद, अशा पद्धतीने. तुम्हाला माहिती आहे आता हॉस्टेलमध्ये कोणी रात्री 12 नंतर कोणी फिरकत नाही, मग 12 वाजता सट बाहेरचे स्ट्रीट लाईट सगळेच बंद करून टाकायचे. त्यानं काय होणार आहे, खूप मोठं एनर्जी कॉन्झर्वेशन होणार आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक कम्युनिकेशन मॉड्यूल. तर कम्युनिकेशन मॉड्यूल हे ॲडिशनल असतं. तर ते काय करतं, SMS पाठवतं, लाईट ऑन झाली, लाईट ऑफ झाली, किती लाईट ऑन झाल्या, कुठं फॉल्ट आहे, हे सगळं कम्युनिकेशन मॉडेल सांगतं. म्हणजे समजा 100 लाईट स्ट्रीट लाईट आहेत तुमच्या आणि 82वी बंद पडली, तर हे तुम्हाला मॅसेजवर आलं पाहिजे. ओके, ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, IoT बेस्ड टेक्नॉलॉजी. ही कम्युनिकेशन मॉडेल त्यासाठी आपण कनेक्ट करतो. ओके, तर इनकमिंग सप्लाय, सर्किट ब्रेकर, रिले, मायक्रो कंट्रोलर, टायमर, कंट्रोल पॅनल, आणि हे तुमचं ओव्हरऑल कंट्रोल पॅनल आहे. हे कळालं ना तुम्हाला. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲटोमॅटिक ऑन ऑफ. ॲटोमॅटिक ऑन ऑफचे काय काय फायदे आहेत, तर काय होतं रे, एनर्जी इफिशियन्सी वाढते, सिस्टीमची ओव्हरऑल इफिशियन्सी वाढते. त्याच्यानंतर कॉस्टची बचत होते, पैसा वाचतो ना. 2 घंटे लाईट जर समजा बंद राहिली तर खूप सारं कन्झम्पशन, कारण लाईट लमट आहेत ना आणि प्रत्येकाचं वॅटेज मोठं असतं याचं, तर खूप सारी बचत होईल. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह सेफ्टी, सेफ्टी बी इम्प्रूव्ह होती. चोरं चिलटं, चोरं चिलटं येत नाहीत, कोणी अननोन पर्सन येत नाही. ओके, आणि जर कॅमेरा असतील तर त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसतंय. ओके, त्याच्यानंतर रिमोट मॉनिटरिंग करता येतं, वॉचिंग करता येतं. तर ह्या गोष्टी, रिमोट मॉनिटरिंग म्हणजे काय, तुम्हाला SMS बेस्ड सिस्टीम समजते, रिमोट लोकेशनहून ऑन ऑफ करता येतं. आता बसल्या बसल्या मी माझ्या शेतातलं सोलार ऑपरेट करू शकतो, ऑन ऑफ करू शकतो. तुम्ही करता ना. तर हे या गोष्टी ॲटोमॅटिक ऑन ऑफ कंट्रोलमध्ये पॉसिबल आहे. पण चॅलेंजेस पण आहेत, काय चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस कन्सिडर, इनिशियल कॉस्ट जास्त आहे, पैसे लागतात भाऊ, फुकट होत नाही. हां, पैसा लागतो. सबका सपना मनी आहे की नाही, पैसा बोले दल हाले. मेंटेनन्स लागतं याला.
रिचार्ज लागतं आहे, त्याच्यानंतर सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू ऑन ऑफ सेन्सर बेस, त्याच्यावर माती बिती जमली तर ते क्लिनिंग लागतं, ते मेंटेनन्स लागतं. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंट फॅक्टर, कधी कधी काय होतं अचानक ढगं येतात मग लाईटच चालू होत नाहीत, बरोबर आहे. किंवा दिवसाला ढगं आले दिवसात चालू, LDR सेन्सर अंधार पडला चालू द्या रट्टा, त्यांना काय कळतं आहे लाईट कमी झाली लाईट चालू, स्ट्रीट लाईट चालू. तर हा एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेशन, कॉस्टिंग वाढते, इंटिग्रल पार्ट्स आहेत, रेकॉर्डिंग हे ते सगळा डेटा त्याचं ॲनालिसिस तिथं करावं लागेल. तर हे चॅलेंजेस आहेत कशाचे, ॲटोमॅटिक ऑन ऑफचे. कुठं कुठं वापरतो रे, कुठंही वापरतो, अर्बनमध्ये आणि रुरलमध्ये दोन्ही ठिकाणी, अर्बन सब अर्बन रुरल. तर रुरल एरियामध्ये कमी प्रमाणात वापरतात, ॲग्रिकल्चरल एरियामध्ये कमी प्रमाणात वापरतात. पण जर बारामती साईडला गेलात किंवा कोल्हापूर सोलापूर साईडला गेलात तिकडं, तर तिकडं आहे शेतकऱ्यांचे स्वतःचे सोलार इन्स्टॉलेशन पॅनल आहेत. आपल्याकडं नाही, आपला मराठवाडा म्हणजे विषयच नाही. इंडस्ट्रियल इन्स्टॉलेशनमध्ये पाहिलं असेल, इंडस्ट्रियल रात्री चालूच असते फॅक्टरी, स्ट्रीट लाईट. जसं तुम्ही सेंद्रा MIDCला रात्री गेलात का तुम्ही, जबरदस्त 5 स्टार MIDC तुम्ही बघा, जबरदस्त लाईटिंग असते दोन्ही साईडला. कॅम्पसमध्ये हिंडला असेल रातचं, पण मग लाईट चालू असतात ना. त्याच्यानंतर हायवे पाहिला का रात्री. त्याच्यानंतर एक्सप्रेस वे पाहिला असेल, समृद्धी महामार्गाने गेले का रात्री, तर ते तुम्हाला पाहिलं असेल. त्याच्यानंतर पब्लिक स्पार्क नाही पार्कला गेले, गार्डनला गेले का कधी, मॅच पाहिली का रे डे नाईट. IPLला पाहायला चान्स आहे बरं का पहिलं, इथं पुण्यात मग मॅचेस आहेत काही, जायचं जवळ आहे. किंवा अजून काय म्हणते, रिक्रिएशनल एरिया, काही रिक्रिएशन करायचं असेल किंवा लग्न समारंभ असेल किंवा सप्ताह वगैरे असेल, अशा पद्धतीचं काहीतरी रिक्रिएशन असेल, तर अशा ठिकाणीसुद्धा काय केलं जातं, स्ट्रीट लाईट किंवा आउटडोअर लाईटिंगचं अरेंजमेंट केलं जातं. पाहिलं का तुम्ही हे. सो दीज आर द ॲप्लिकेशन ऑफ दिस स्ट्रीट लाईट. सो राईट डाऊन, लिहून काढा.